राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी विजयाचा गुलाल उधळला असला तरी या विजयामागे दडलेली 100 मतांची कहाणी आता महायुतीच्या राजकारणात नव्या वादळाची चाहूल देऊ लागली आहे. विजयाचा आनंद साजरा होत असतानाच फुटलेल्या मतांच्या चर्चेनं राजकीय वातावरण तापू लागलंय. महायुतीतील अंतर्गत नाराजी आता उघडपणे समोर येताना दिसते. कारण इथं माध्यमांशी संवाद साधताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी नाव न घेता पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार निशाणा साधला. त्यांच्या बोलण्यातून उमटलेली नाराजी आणि संताप स्पष्ट जाणवत होता. आम्ही हिशोबात पक्के आहोत, वेळ आल्यावर प्रत्येक गोष्टीचा हिशोब नक्की करू, असा इशारा देत त्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आणलंय. जयकुमार गोरे पुढे म्हणाले, काही लोकांच्या ओठांवर एक असतं, मनात दुसरंच असतं आणि कृती मात्र पूर्णपणे वेगळी असते. मात्र अशा खेळी प्रत्येक वेळी यशस्वी होत नाहीत. या वक्तव्यातून त्यांनी थेट शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांच्यावर संशयाची सुई रोखल्याचं बोललं जात आहे. ते महायुतीसोबत राहिले की नाही हे देवच जाणे, या वाक्यानं त्यांनी आपल्या नाराजीची तीव्रता अधिक अधोरेखित केली. विजयानंतर नवनिर्वाचित आमदार धैर्यशील कदम यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करून आपल्या राजकीय प्रवासातील महत्त्वाचा क्षण साजरा केला. या कार्यक्रमाला जयकुमार गोरे, आमदार मनोज घोरपडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होते. मात्र विजयाच्या आनंद सोहळ्यातही फुटलेल्या मतांची सल अनेकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. या निवडणुकीत एकूण 885 मतांपैकी धैर्यशील कदम यांना 593 मतं मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट समर्थित अभयसिंह जगताप यांना 292 मतं मिळाली. 9 मतं अवैध ठरली. निकालात कदम यांचा विजय स्पष्ट असला तरी अपेक्षेपेक्षा 100हून अधिक मतं फुटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. याच मुद्द्यावरून जयकुमार गोरेंच्या बालेकिल्ल्यात विरोधकांनी करेक्ट कार्यक्रम केल्याच्या चर्चा आता जोर धरू लागल्यात. विशेष म्हणजे सुरुवातीला भाजप उमेदवाराबाबत नाराजी व्यक्त करणारे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर धैर्यशील कदम यांना जाहीर पाठिंबा दिला होता. त्याचप्रमाणे मंत्री मकरंद पाटील यांनीही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर महायुती धर्म पाळत कदम यांच्या पाठीशी उभं राहत आपल्या समर्थक सदस्यांची समजूत काढली होती. मात्र प्रत्यक्ष मतदानात फुटलेल्या मतांनी अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवले. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीनंतर आता विधान परिषद निवडणुकीतही महायुतीतील अंतर्गत धुसफूस उघडपणे समोर येऊ लागली. विजयाच्या जल्लोषामागं अविश्वासाचं सावट दाटलंय. 100 मतांच्या या गुढानं महायुतीतील नेत्यांमध्ये संशयाची बीज पेरली. राजकीय जाणकारांच्या मते ही केवळ निवडणुकीतील मतांची तफावत नाही, तर भविष्यातील सत्ता समीकरणांवर परिणाम करणारी मोठी राजकीय ठिणगी ठरू शकते. येत्या काळात जयकुमार गोरे आणि शंभूराज देसाई यांच्यातील हा शाब्दिक संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे सातारा सांगलीच्या राजकारणात सध्या विजयापेक्षा फुटलेल्या मतांचीच अधिक चर्चा रंगताना दिसते. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.